वडिलांना बोलून घेतलं. बँक मॅनेजरकडे संध्याकाळी 6 वाजता पोहोचले. त्यांना मी माझा रिझल्ट दाखवला आणि त्यांना सांगितलं, हे बघा सर, मी ऑल क्लिअर आहे. पहिल्या सेममध्ये एक शेतकऱ्याची मुलगी असून पण मी तुमच्या कर्जाची नक्की परतफेड करणार. सो मला सर्वांना हे सांगायचं आहे की जर तुम्हाला IT मध्ये जायचं आहे तर तुम्ही ITचा स्किल सेट आधी शिकलं पाहिजे. IT मध्ये काय काय अपॉर्च्युनिटीज आहेत? ऑटोमेशनमुळे जॉब जाणार असं बिलकुल नाही सर. ऑटोमेशनमध्ये ChatGPT किंवा AI हे लोकांना असिस्ट करतात, हेल्प करतात. त्याचा अर्थ आपलं काम रिप्लेस होईल असं नाही, फक्त एक काम वाटतं की आपल्याला पण ते आलं पाहिजे. महत्त्वाचा मुद्दा हा आहे सर की रिझल्ट्स येण्यासाठी IT क्षेत्रामध्ये पेशन्स ठेवणं फार महत्त्वाचं आहे. सारिकामधले असे काही गुण ज्याच्यामुळं सारिका आपल्याला रिझल्ट जेव्हा आपण दाखवतो ना त्यावेळेस सगळी दुनिया सपोर्ट करते, बरोबर, पण तोपर्यंत तो स्ट्रगल ॲक्सेप्ट करायची तयारी लागते. आपले मराठी मुलं, आपला जो महाराष्ट्र आहे हा खूप ब्युटिफुल आहे. मुलं खूप हुशार आहेत आणि इथले जे पालक आहेत तर ते एवढे आहेत की बाबा घरात भले खायला नसेल, एज्युकेशनला कॉलेजच्या फीला पैसे भरणार. नमस्कार. विजेता कॉर्नर रिअल हिरो या पॉडकास्टमध्ये मी आकाश गुंदवले तुमचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत करतो. आज सुद्धा आपण अशा एका रिअल हिरोला भेटणार आहे ज्यांनी मुलांना जॉबमध्ये फक्त राईट स्किल नाही म्हणून कमी सॅलरी किंवा कमी उत्पन्नावर समाधान मानणाऱ्या लोकांना 500पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना मदत केली आहे की त्यांचं जे रिक्वायर्ड स्किल आहे त्यांना ते मिळवून दिले आणि त्यांना त्याच्यामुळं खूप चांगली हाईक किंवा खूप चांगली सॅलरी किंवा खूप चांगलं उत्पन्न मिळवायला मदत केली आहे. तर आपल्याकडं आज सारिका भुतारे मॅडम आलेल्या आहेत ज्यांची कन्सल्टन्सी आहे IT मध्ये. मग IT मध्ये काय काय जॉब अपॉर्च्युनिटी आहेत, कोणकोणते स्किल्स रिक्वायर्ड आहेत, कोणकोणत्या गोष्टी तुमच्याकडं असतील तर तुम्ही उच्च पदावरती जाऊ शकता, उच्च अर्निंगवरती जाऊ शकता, याच्याबद्दल आज आपण सारिका मॅडमकडून माहिती करून घेणार आहे. त्याचबरोबर एक मराठी कुटुंबातून कुटुंब सांभाळून, नवऱ्याला सांभाळून एक व्यावसायिक होणं आणि करोडोंचा व्यवसाय उभा करणं हेही त्यांनी कसं जमवलं आहे हे पण आपण आज त्यांच्याकडनं जाणून घेणार आहे, त्यांची स्टोरी माहीत करून घेणार आहे. आणि त्याचबरोबर तुमच्या जीवनात IT मधील ते करिअर करायचं आहे, खूप सारे प्रश्न असतील, खूप साऱ्या शंका असतील, त्याही शंकांचं निरसन आपण या पॉडकास्टच्या माध्यमातून करणार आहे. तर माझी अशी आशा आहे की तुम्ही शेवटपर्यंत हा पॉडकास्ट बघाल. एक झुंजार महिला आपल्या समोर आज भेटीला आली आहे, सारिका भुतारे मॅडम. सो मी सारिका मॅडम तुमचं स्वागत करतो या पॉडकास्टमध्ये. मला तुमच्याबद्दल थोडक्यात माहिती हवी आहे. धन्यवाद. सो सर, आज इथं विजेता कॉर्नरनी मला जी संधी दिली आहे, मला आज इथं बोलवलं आहे, सो त्याबद्दल मी सगळ्या टीमचं खूप खूप आभार व्यक्त करते. आणि मी सुरुवात अशी करेल की माझं जे मूळ गाव आहे म्हणजे शिरूर तालुक्यामधल्या एका छोट्या गावी माझा जन्म झाला. शिक्षणही त्याच ठिकाणी झालं. शिरूर हे पुण्याजवळचं? हां, ओके. शिक्षणही माझं तिथंच झालं. सो आई वडील हे शेतकरीच आहेत माझे, शक्यतो म्हणजे नाही का 4 भावंड. शेतकरी कुटुंबातून बिलॉंग करताय तुम्ही? हो. ओके. आणि ह्यामध्ये कसं आहे की आता एक 11वी 12वीपर्यंत शिक्षण खूप आरामात होतं, जसं की प्रत्येक मुलांचं ते असतं की बाबा चला गावाजवळ आहे तर होऊन जाईल. पण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असतो की आपलं एक ग्रॅज्युएशन डिग्री की ज्यासाठी गावाकडे कॉलेजेस वगैरे अवेलेबल नसतात. सो मग कॉलेजसाठी नेहमीप्रमाणे जसे बाकी मुलं जातात तालुक्याच्या बाहेर तसे मलाही जावं लागलं. त्या ठिकाणी एज्युकेशन घेताना ज्यावेळेस 11वी सायन्सला मी ॲडमिशन घेतलं, मग तिथे सगळ्यात इम्पॉर्टंट रोल होता माझ्या टीचर्सचा. सो त्यांच्या मार्गदर्शनाखाली मला असं वाटलं की नाही, आपणही कुठेतरी चांगल्या डिग्रीला ॲडमिशन घेऊ शकतो. मग आमचे मॅथ्सचे जे टीचर होते, जे खरंच खूप चांगले टीचर होते, ते शिक्षणासोबत मोटिवेशन पण खूप छान द्यायचे. सो त्या शिक्षकांनी मला खूप छान प्रेरणा दिली की बाबा इंजिनिअरिंगला जावा, इंजिनियर व्हा, मोठे व्हा. आणि मग तिथून माझी खरी जर्नी सुरू झाली. म्हणजे आपण जे म्हणतो ना की आत्ता जे शिक्षक आहेत आणि जुने, ह्यामध्ये एक फरक मी हा अनुभवला आहे की मनापासून ते मोटिवेशन असायचं आणि त्यामुळे ठरवलं की मला व्हायचं तर इंजिनियरच व्हायचं. आई वडिलांना सांगितलं की नाही, मला ह्याच फील्डला जायचं आहे आणि तिथून मग माझ्या खरी प्रवासाची सुरुवात झाली. तुम्ही कशातून इंजिनिअरिंग केलं? सो मी ENTC इंजिनिअरिंग केलं आहे MIT कॉलेजमधून, आळंदी ब्रांचमधून. सो मग तिथे सगळ्यात मोठा चॅलेंज हा आला की बाबा ॲडमिशन तर झालं, पण अल्पभूधारक शेतकरी असल्यामुळं मग पुढच्या पैशांचं काय. सो मग भरपूर मला लोकांनी सल्ले दिले
की कुठे सरपंचाकडे जा, ते तुला पैसे देतील, एक मुलगी म्हणून शिकवतील. खूप प्रयत्न करून पहिले 6 महिने बँकेने पण नाकारलं. बँकेने स्पष्ट सांगितलं एज्युकेशन लोन नाही मिळालं. सांगितलं की तुमच्या गावाकडच्या ऑलमोस्ट 70 शेतकऱ्यांनी कर्ज बुडवलंय, तुम्हाला आम्ही देऊ शकत नाही. मग आता काय करायचं, कारण ॲडमिशन झालं, सर्व झालं, पहिले 6 महिने गेले. मग टर्निंग पॉईंट हा होता की माझा फर्स्ट सेमचा रिझल्ट आला इंजिनिअरिंगचा पहिल्या डिसेंबरमध्ये. सो तो रिझल्ट जसा आला की त्यामध्ये मी पाहिलं मी ऑल क्लिअर आहे. बाकी सर्व माझे फ्रेंड्स पॅरेंटला कॉल करतायत, हॅप्पी आहेत. हे सर्व वातावरण असताना सुद्धा माझं लक्ष फक्त त्या बँकेकडे होतं, कारण तीच एक शेवटची आशा होती इंजिनिअरिंग पूर्ण करण्याची. मग मी पहिलं गावाकडे गेले, मांडवगण फराट्याची ब्रांच होती बँकेची. वडिलांना बोलून घेतलं, बँक मॅनेजरकडे संध्याकाळी 6 वाजता पोहोचले. त्यांना मी माझा रिझल्ट दाखवला आणि त्यांना सांगितलं, हे बघा सर, मी ऑल क्लिअर आहे पहिल्या सेममध्ये, एक शेतकऱ्याची मुलगी असून पण मी तुमच्या कर्जाची नक्की परतफेड करणार, त्यामुळे तुम्ही मला हे कर्ज नक्की द्या, कारण त्याशिवाय माझी शाळा पूर्ण नाही होणार. ओके. त्यांनी एवढा विश्वास दाखवला, त्यांना फार छान वाटलं. त्यांनी रात्री 7 वाजता 10,000ची कॅश मला दिली आणि माझं लोन सँक्शन केलं. हे म्हणजे आज मी जे इथं आहे किंवा आज मी ज्या प्लॅटफॉर्मला बोलते, तर हे सगळं श्रेय मी त्या बँक मॅनेजर सरांना देईल की त्यांच्यामुळे माझं इंजिनिअरिंग होऊ शकलं, कारण खरंच नव्हती परिस्थिती. सो खरा टर्निंग पॉईंट तर मी तोच सांगेल. खूप सारे लोक आहेत ज्यांच्याकडे शिक्षणासाठी खूप सारे पैसे आहेत पण शिकत नाही आहेत, नको तिकडे वेळ घालवत आहेत. आणि मग शेतकऱ्यांची जी अशी मुलं आहेत ज्यांना शिकायचे पण पैसे नाहीत, मग बँक मॅनेजरवरती डिपेंडंट राहतं किंवा कोणाच्या तरी हाताकडे बघावं लागतं, ही फार मोठी गोष्ट आहे. मॅडम, तुम्ही एवढ्या कष्टातून शिकलात, मग पुढे जॉब वगैरेच्या फंद्यात पडायचं तर हे व्यवसाय काय, म्हणजे काय जॉब केला तुम्ही काही दिवस? बरोबर. आता जसं की नॉर्मल आपले जे स्टुडंट शिकतात तसं मी 4 वर्षाचं इंजिनिअरिंग माझं व्यवस्थितपणे पूर्ण केलं, पण काही कारणास्तव कॅम्पस प्लेसमेंट नाही होऊ शकला MIT मध्ये. सो मग माझा दुसरा ऑप्शन हा राहिला की कन्सल्टन्सीज. सो मी बऱ्याच कन्सल्टन्सीजला म्हणजे ट्राय केला. मला पहिली कन्सल्टन्सी 500 रुपयामध्ये जॉब देत होती, दुसरी कन्सल्टन्सीमध्ये मी ट्राय केला. आणि मग ह्या जर्नीमध्ये मी काय पाहिलं की बाबा मी जेव्हा ॲक्च्युअली इंटरव्ह्यूला गेले, त्यातला मी एक अनुभव सांगेल तुम्हाला. भोसरी एरियामधलीच कन्सल्टन्सी होती. मी इंटरव्ह्यूला गेले आणि त्या लाईनमध्ये मी पाहते की समोरचा इंटरव्ह्यूवर माझ्या समोरच्या 2 लाईन सोडून एका मुलाला हे रागवतोय की अरे ह्या जॉबसाठी तू का पैसे भरलेस, हा जॉब तर फ्रेशरचा नाहीच आहे, हा तर एक्सपिरियन्सचा आहे आणि हे वॉक इन आहे. सो वॉक इन मध्ये येण्यासाठी तू का पैसे भरले कोणाला, हे बघूनच मी तिथूनच निघून आले की बाबा आपण अनुभव तर आपल्याकडे अजिबात नाही, स्किल सेट पण नाही, आणि आपण कोणीतरी सांगितलंय, कुठेतरी आपण 4 पैसे भरले म्हणून आलंय, तर मला तिथं लक्षात आलं. मग अजून थोड्याशा होप्स तयार झाल्या, कारण प्रत्येक व्यक्तीला डिग्री नंतर ही आशा असते की मला चांगला जॉब भेटावा, पण व्यक्ती आपण तशी शोधली पाहिजे. तर दुसरा माझा एक्सपिरियन्स असा फेल गेला की मी 5,000 पे केले दुसऱ्या एका चाकणच्या कन्सल्टन्सीला, ज्यांनी मी एक मुलगी आहे हे म्हणून मला बॉक्स पॅकेजिंग या कंपनीमध्ये रिसेप्शनिस्टचा जॉब दिला. म्हणजे मी एक MIT इंजिनियर आहे हे गृहीत न धरता त्यांनी मला तिकडे पाठवलं. सो असं एक 4-5 ठिकाणी फसल्यानंतर माझ्या लक्षात आलं की नाही, हे खरा वे नाही आहे. आपल्याला जर आपल्या डिग्रीनंतर जॉब हवा आहे तर कन्सल्टन्सी थ्रू जाणं हा परफेक्ट वे नाही, कारण मी 4 वेळा ते प्रयत्न करून बसले. पण ह्या सगळ्या प्रयत्नात माझे जवळपास 3 वर्ष गेले होते आणि खूप सारे पैसे पण गेले होते. तर मग नंतर माझ्या लक्षात आलं की अरे हा जर प्रॉब्लेम मला होतो की जिथे मी लोन करून डिग्री पूर्ण केली आहे आणि मी आई वडिलांना एवढ्या होप्स, मला हप्ते बँक मागे आहे, आता मी काय करणार. सो मग लग्नानंतर ऑब्व्हियसली एक मुलगी म्हणून घरचे आपले मराठी फॅमिलीमधले नाही थांबू शकत. सो लग्नानंतर जेव्हा मला पुण्यासारखा प्लॅटफॉर्म मिळाला तर मग मी हे तर ऑब्झर्व केलं होतं अनुभवातून की बाबा कन्सल्टन्सीमध्ये फक्त आपलं हे मॅटर करत नाही जॉब, तर आपलं स्किल मॅटर करतं. सो मग मी एक ट्रेनिंग सेंटर जॉईन केलं. मग ट्रेनिंग सेंटरमध्ये गेल्यानंतर माझ्या लक्षात आलं की अरे हे तर फार इझी. म्हणजे एक 6 महिन्यात मला जेव्हा पहिला IT जॉब मिळाला त्यावेळेस माझ्या लक्षात आलं की अच्छा ही गोष्ट सोपी आहे. बरं, काय काय स्किल शिकवलं तुम्हाला त्यात? सो मग त्या ट्रेनिंग सेंटरमध्ये मी शिकले, कोडिंग लँग्वेजेस शिकले, कसं बोलायचं, रेझ्युमे कसा बनवायचा. आणि ज्यावेळेस मला पहिला IT जॉब मिळाला त्यावेळेस घरच्यांना ट्रस्ट वाटलं की अरे नाही, ही काहीतरी करू शकते.
बरं. अशा पद्धतीने. लग्न अगोदर लग्नानंतर? लग्नानंतर पहिला जॉब मिळाला. हां. ओके. आणि मग ह्या सगळ्या जर्नीमध्ये माझ्या लक्षात येऊन गेलं की अरे आपल्याला जर हा स्ट्रगल फेस होतोय ज्याच्यामध्ये आपले काही वर्ष जातात आहेत, तर आपण ही जी गोष्ट आहे किंवा हा जो अनुभव आहे हा यूज करून जे असे मुलं मुली आहेत महाराष्ट्रातले ज्यांना खरंच गरज आहे गायडन्सची, कन्सल्टेशनची, आपण त्या फील्डमध्ये उतरायला पाहिजे. आणि मग इथूनच पुणेरी पॅटर्नची सुरुवात झाली. ओके. हे पुणेरी पॅटर्न नाव कसं काय ठेवलं? ॲक्च्युली कसं आहे ना सर की पुणे ही विद्येचं माहेरघर आहे. आणि प्रत्येक जण जो महाराष्ट्रामध्ये राहतो, भले तो लातूर सिटी असेल, बुलढाणा, सोलापूर असेल, कुठला एरिया असेल, सो त्या ठिकाणावरून प्रत्येक स्टुडंट काहीतरी आशा घेऊन पुण्याला येतो. बरं, आता मी हे पण ऑब्झर्व केलं की जसं की तुम्ही म्हणू शकता जे दूरचे शहर आहे जसं की आउट ऑफ महाराष्ट्र, तिकडचे लोक पण शिक्षणासाठी पुण्यालाच येतात. का? कारण पुण्याचं ते एक नाव आहे, त्यामुळं पुण्याला शोभेल असं माहेरघर आहे. येस, म्हणून मग मी पुणेरी पॅटर्न हे नाव ठेवलं. आणि हा पॅटर्नच असा आहे सर की ज्यामध्ये जेन्युइनली आम्ही काम करतोय की स्टुडंटला प्रॉपर गायडन्स, कन्सल्टेशन आणि मग त्यांच्या जॉबसाठी मग प्रयत्न करणे, हे ह्या इन्स्टिट्यूटमध्ये आम्ही करतो. बरं, हे IT मध्ये काय काय चॅलेंजेस जॉब मिळवण्यासाठी? IT चं सर मेन चॅलेंज हा आहे की मुलांना असं वाटतं की IT मध्ये माझी डिग्री सफिशियंट आहे. आज मी इंजिनियर झालो, आज मी माझी डिग्री घेऊन आलो म्हणजे मला कंपनीने लगेच जॉब द्यावा. आणि जॉबही सर असा पाहिजे की मला 9 लाखचं पॅकेज पाहिजे, 5 लाख अबोच पाहिजे. हा मेन चॅलेंज आहे सर. म्हणजे जे अपेक्षांचं जे ओझं आपण घेऊन चाललोय. फक्त डिग्रीला काय एवढी सॅलरी कोणी देणार नाही? बरोबर. नाही सर, देणार. काही पर्सेंटेज आहेत ना, समजा क्लासमध्ये 60 मुलं आहेत तर पहिल्या 5ला जॉब देणार ना कंपनीज. ते थ्रूआउट 60 आहेत, ते हुशार आहेत, ते फर्स्ट बेंचर आहेत, त्यांना का नाही भेटणार? पण उरलेल्या 55-50 मुलांचं काय? सो मला सर्वांना हे सांगायचंय की जर तुम्हाला IT मध्ये जायचंय तर तुम्ही ITचा स्किल सेट आधी शिकलं पाहिजे. तिथलं तुम्हाला जे क्लायंट हँडलिंग आहे, जसं की UK US चे क्लायंट आरामात असतात IT कंपन्यांचे, म्हणून ते डॉलरमध्ये अर्न करतात. सो मग त्यांचा मेन प्रॉब्लेम हा आहे की इंग्लिश कम्युनिकेशन, कॉन्फिडन्स, ग्रुप डिस्कशन, टेक्निकल स्किल्समध्ये फ्लुएंट असणं, हँड्स ऑन नॉलेज असणं, हा मेन प्रॉब्लेम. मग ह्यासाठी शिकण्याची क्षमता ठेवली पाहिजे, हा मेन चॅलेंज. बरं, हे तुम्ही IT मध्ये इंजिनिअरिंग करताय, तिकडे नाही का शिकवते सगळं, का फक्त लँग्वेजेस शिकवून सोडतात? ॲक्च्युली सर कसं असतं ना, अप्रोच मॅटर करतं. आता समजा कॉलेज आहे, आपल्याला काय मॅटर करतं? डिग्री मॅटर करते. कॉलेजला काय मॅटर करतं? सिलेबस कम्प्लिशन मॅटर करतं. आणि सर प्रॅक्टिकली जर आपण पाहिलं ना तर 60 मुलांना तुम्ही प्रत्येक म्हणजे वेळेस त्यांच्या सिस्टीमवरती जाऊन नाही शिकू शकत. हा मेन चॅलेंज आहे. मग तिथे काय असतं, प्रोजेक्टर असणार, पूर्ण क्लास बसलाय आणि मग तुम्ही थेरॉटिकल शिकवणार, मुलं नोट्स करणार का? कारण त्यांना त्या विषयात पास व्हायचं असतं. बरोबर. त्यांना तिथे जॉब येण्यासाठी शिकत असतात, ते वापरात येण्यासाठी नाही शिकत. येस सर, अगदी करेक्ट. पेपरात मार्क पाडायचे, वापरात येणारं शिक्षण हे तुम्हाला डिग्री पूर्ण केल्यावर घ्यायला लागतंय. ऍक्च्युअल जे करायला लागतंय कंपनी जाऊन. करेक्ट सर, अगदी करेक्ट, तुम्ही बरोबर ओळखलात. सो जे आपल्याला कामासाठी लागणार आहे हा स्किल सेट फार वेगळा आहे. तुम्ही जर डिग्री घेऊन चाललात आणि तुम्हाला बेसिक कॅल्क्युलेटरचा कोड पण येत नाही तर हे फार निगेटिव्ह इम्प्रेशन आहे. त्यामुळं माझा फोकस काय आहे की बाबा तुम्ही आधी त्या गोष्टीसाठी प्रॉपर कॅलिबर घ्या, कॅपेबल व्हा, स्किल सेट शिका, रिप्रेझेंट कसं करायचं हे सर्व तुम्ही शिका. त्यासाठी माझे PD सेशन्स पण असतात. त्याचं मेन कारण तेच आहे की मराठी मुलं हुशार खूप आहेत सर, नाही असं नाही. म्हणजे तुम्हाला सांगायला मला आवडेल की लेटेस्ट 4 दिवसाच्या लोकमत न्यूजपेपरमध्ये मी वाचलं की भारताचा नंबर हा अभ्यास करणाऱ्या मुलांमध्ये टॉपला आहे. भारतातली मुलं ॲव्हरेज 10 तास अभ्यास करतात कम्पॅरेटिव्हली चायना, US, UK. सो मग इथे जर एवढं ते स्टुडंट अभ्यास करतात तर मग नंतर प्रॉब्लेम कुठे येतो? सो जेव्हा आपण जॉब करायला जातो ना सर, त्यावेळेस त्या गोष्टी येणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे जॉब ओरिएंटेड स्किल सेट घेणं हे तितकंच महत्त्वाचं आहे. ओके. मग मी असं म्हणू का की माझी डिग्री पूर्ण झाली तर मी जॉब शोधायला जाण्याऐवजी मी माझं काय तिथं रिक्वायर्ड स्किल आहे हे शिकायचं अजून कुठे हे शोधायला जाऊ का? बरोबर सर, हे करावंच लागेल कारण ही काळाची गरज आहे. तुम्ही पण ऑब्झर्व केले सर, कोविडमध्ये भरपूर मुलांना डिग्र्याज भेटून गेल्या. खरंच नॉलेज नाही आहे. म्हणजे मी तुम्हाला लेटेस्ट जो सर्वे तो सांगेल की बाबा बऱ्याच कंपन्यांनी हायरिंगपेक्षा रिमूव्हलचा रेशो वाढवला आहे. का? कारण प्रोफेशनलिझम लॅगिंग आहे.
सो मग हा फॅक्टर काय आहे, कारण कॉलेजमुळे ॲटलिस्ट आपल्याला ते डिसिप्लिन येतं की बाबा आपण डेली उठणार आहे, प्रिपेअर होणार आहे, कॉलेजला पोहोचणार आहे, अटेंड करणार आहे, बसणार आहे, वेळेवर जाणार आहे. आपल्याला सब्जेक्ट क्लिअर नाही झाले तर घरचे बोलणार आहेत. पण हा स्ट्रेस कोरोनामध्ये नव्हताच. बरोबर. त्यामुळे हा जो क्राऊड आहे कोविड पासआउटवाला आणि त्यानंतरचा पण, ह्यांना हा मेन प्रॉब्लेम फेस होतोय की जॉब मिळतोय डिग्रीवरती पण तो टिकत नाहीये. सो जर आपल्याला लॉंग टर्मच्या हिशोबाने जर स्किल सेट डेव्हलप करायचं असेल तर तुम्हाला ट्रेनिंग सेंटर हे शोधावंच लागेल, त्याशिवाय पर्याय नाही. कारण आपल्याला जॉब मिळेल ह्या भरोशावर 2-2 वर्ष वायाला घालवणारे मुलं आहेत माझ्याकडं, जे माझ्याकडे कन्सल्टेशनला येतात. फार मोठं नुकसान आहे मॅडम. तुम्ही स्वतःच एक्झाम्पल सांगितलं की 3 वर्ष तुमचे व्हायला गेले, त्याच्यावर तुम्ही खूप साऱ्या कन्सल्टन्सीला पैसे दिले आणि स्टील तुम्ही जॉब नाही मिळाला. पण तुम्ही जर त्यातले 6 महिने 2 महिने कुठेतरी योग्य ठिकाणी स्किल सेट एक्वायर केलं असतं आणि मग त्यांच्या थ्रू तुम्ही राईट तुमच्याच जे शिक्षण घेतले, डिग्री घेतले, त्याच रिलेटेड कंपनी जॉबला गेला असतं तर खूप चांगली सॅलरी तुम्हाला 2 वर्ष तरी निदान पुढचे मिळाले असते. म्हणजे 3 वर्षातला 1 वर्ष मी त्या सगळ्या गोष्टींसाठी व्हायला गेलं असं कन्सिडर केलं तरी 2 वर्ष तुम्हाला अधिक सॅलरी मिळू शकली असते. स्किल सेट शिकणं खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो. जर तुमच्याकडं स्किल नसेल तर 2-3 वर्ष ही व्हायला जातील, पुढे कुठेतरी छोटा मोठा जॉब करायला लागेल. जसं की मॅडमने सांगितलं की रिसेप्शनिस्ट म्हणून तुम्ही कामाला लागलात, मग रिसेप्शनिस्टला काय पगार वाढणार आहे, किती ग्रोथ होणार आहे. पण तुम्ही तुमच्याच फील्डमध्ये जर पुढे जायचं तर मला वाटतं हे स्किल सेट जे मॅडम म्हणतात ते खूप महत्त्वाचं आहे, त्याच्यावरती फोकस करणं गरजेचं आहे. IT मध्ये काय काय अपॉर्च्युनिटीज आहेत? IT मध्ये जर बघितलं आपण तर IT ही खूप इमर्जिंग फील्ड आहे. IT मध्ये मल्टिपल गोष्टी वेळेनुसार बदलतात. जसं की फॉर एक्झाम्पल मी सांगेल की काही इयर्स बॅक सॉफ्टवेअर टेस्टिंगला फार डिमांड होतं, बट आता जास्त नाही कारण ते ऑटोमेशन आलं. जसं की आपण बोलू शकतो ChatGPT वगैरे आलंय आता ते. बरोबर, ChatGPT. याच्यामुळे काय IT फील्डला परिणाम काय होणार आहेत, त्यांना अपॉर्च्युनिटी काय आहेत? ह्यामुळं IT फील्डला जरूर परिणाम होणार आहे सर. मग आता AI-मुळं मेन प्रॉब्लेम काय झाला आहे की जे नॉर्मल काम आहेत जसं की तुम्ही टायपिंग म्हणा किंवा कॉन्टेंट क्रिएशन म्हणा, हे ऑटोमेट होत चाललेत. ऑटोमेशनमुळे जॉब जाणार असं बिलकुल नाही सर. ऑटोमेशनमध्ये ChatGPT किंवा AI हे लोकांना असिस्ट करतात, हेल्प करतात. त्याचा अर्थ आपलं काम रिप्लेस होईल असं नाही, फक्त एक काम वाटतं की आपल्याला पण ते आलं पाहिजे, तो स्किल सेट आपल्याकडे पाहिजे. आणि माणसाचा जो ब्रेन आहे तो खूप पटीने फास्टर चालतो AI पेक्षा. त्यामुळं AI-मुळे जॉब जाणार असं तर मुळीच नाही, पण आपण तेवढं फास्ट वेने कॅल्क्युलेशन्स म्हणा किंवा फास्ट वेने आपला ब्रेन रिकॉल करतो. त्यामुळं मला हे सांगायचं आहे की ChatGPT किंवा AI-मुळं घाबरून न जाता तुम्ही स्किल सेट अपग्रेडेशनवरती फोकस करा, कारण बेसिक कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंगच इम्पॉर्टंट आहे. जर आपण बघितलं असेल की जसं नॉर्मल तुम्ही सुंदर पिचाईचा कधी व्हिडिओ जर पाहिला असेल तर त्यामध्ये पण त्यांनी सांगितलं की स्वतःही गुगल जरी AI-मध्ये आलं असेल तरी पण सुंदर पिचाई हे सांगतात की अरे नाही, ह्याच्यामुळं जाणार नाही, जॉब ऑटोमेट होणार आहेत. दे आर असिस्टिंग यू फॉर युअर वर्क बट दे विल नॉट गेट 100% रिप्लेसमेंट. सो त्यामुळं तिथे घाबरून न जाता त्यामध्ये अजून जास्त हे काम वाढले की जे नॉर्मल कामं आहेत ज्याच्यामध्ये तुम्ही अपेक्षा धरताय की मला टायपिंगचा जॉब मिळावा, मला डेटा एंट्रीचा मिळावा, हे विसरून जा. असे जॉब शोधा की ज्यामध्ये तुमचं स्किल्स मॅटर करेल. त्यामध्ये पहिली गोष्ट तुमचं इंग्लिश कम्युनिकेशन आलं. कारण की आजकाल आपण जेव्हा कस्टमर केअरचा कॉल पिक करतो आपल्याला नाही आवडत की मी ऑटोमेटेड कॉलसोबत बोलावं, चॅट करावं. नाही, आपल्याला कुणाशी बोलायचंय सर? माणसाशी बोलायचं. मग त्यामुळे अशा स्किलला तुम्ही शिका, अशा स्किलला प्राधान्य द्या. त्यामध्ये कम्युनिकेशन स्किल्स आलं, त्यामध्ये प्रेझेंटेशन स्किल्स आलं. तुमच्या लीडरची रिप्लेसमेंट नाही होऊ शकत, ऑफिस मॅनेजमेंट त्याची रिप्लेसमेंट नाही होऊ शकत. त्याच्यानंतर तुमचं डेटा सायन्सचं स्किल आलं ज्याच्यावरती सगळी दुनिया ड्राईव्ह होते. सो मग पायथन सारख्या लँग्वेजेस आल्या, त्यानंतर डेटा अनालिसिस आलं. प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये डेटाची ही मेन रिक्वायरमेंट आहे. सो डेटा ड्रिव्हन वर्क जे आहे तर त्यामध्ये हायली पेड पॅकेजेस मिळतात. अशा गोष्टी शिकलो पाहिजे आपण, जेणेकरून IT-मध्ये जे आपले एक्सपेक्टेशन आहे ना 5 lakhs अबव तिथे पूर्ण होतील. आणि ह्या गोष्टीला आरामात 5 ते 6 महिने लागतात शिकण्यासाठी. बरं, हे 5 ते 6 महिने शिकलो तर मला 5 लाख रुपये सॅलरी किंवा 10 लाखाचं पॅकेज वार्षिक मिळवायला किती दिवस लागू शकतात? तुमचं सॉफ्ट स्किल यायला लागले आता, मला एक जनरली मला एक्सपेक्टेशन ठेवायचंच आहे माझ्या मुलाकडून, तर किती दिवस ठेवू? ह्यामध्ये सर तुम्ही ना 1-2 महिने ॲव्हरेज पकडून चला, कारण कुठल्याही IT कंपनीचे जे इंटरव्ह्यू प्रोसेस असतात त्यामध्ये HR राऊंड, ॲप्टिट्यूड टेस्ट, ग्रुप डिस्कशन सर्व असतं. HR राऊंड नंतर रेझ्युमे मेकिंग असतं, भरपूर गोष्टी आहेत. म्हणजे 5 to 6 फॅक्टर्स आहे ना, त्याला आपल्याला एक्सक्युजेस नाही आहे. आणि असं कधीच होत नाही की बाबा प्रत्येक स्टुडंट प्रत्येक ॲस्पेक्टमध्ये बेस्ट आहे. कुठे ना कुठे तो कमी असतो. त्यामुळं
असं थोडासा वेळ आपण दिला पाहिजे की बाबा पहिल्या 3-4 इंटरव्ह्यूजमध्ये मी ह्या कारणाने मागे आलो, तर मग मी अजून पुढे गेलो पाहिजे. म्हणजे मला जे प्रॉब्लेम्स आले त्याचा सेटबॅक न घेता की नवीन इंटरव्ह्यूमध्ये मी कसं बेस्ट करून चालेल हे आपण केलं पाहिजे. आणि ह्यासाठी पालकांनी वेळ दिला पाहिजे, त्यांना अंडरस्टँड केलं पाहिजे. वेळ किती लागेल? तो वेळ ऑलमोस्ट 1 ते 2 महिन्यांचा आहे सर. कारण की एक 7-8 इंटरव्ह्यू तुम्ही एक्सपेक्ट करू शकता एका महिन्यामध्ये. तसेच अजून आणि IT कंपनीमध्ये प्रत्येक इंटरव्ह्यू राऊंड्सला वेळ लागतो. जसं की असं नाही की बाबा आम्ही गेलो मला जॉब मिळाला, ते नॉन IT मध्ये बेस्ट वेने चालतं. पण IT साठी स्पेसिफिकली तुम्हाला प्रत्येक राऊंड क्लॅक करायचं, तर मग त्या राऊंड्समध्ये तुम्हाला थोडासा वेळ द्यावा लागतो. जसं की 1-2 महिने तुम्ही पकडू शकता ट्रेनिंग नंतर. आणि तिथे तुमचे चान्सेस आहेत की समोरची कंपनी तुम्हाला येस बोलेल. आणि ह्यामध्ये मेन लर्निंग काय असलं पाहिजे की बाबा मी ज्यामुळे रिजेक्शन घेतोय तर ते रिजेक्शन मधून मी काय शिकलो, ती मिस्टेक मी रिपीट का नको करू. कारण डेव्हलपमेंटला फार प्रॉब्लेम येतो की बाबा छोट्या मिस्टेकमुळं एररमुळं माझं आउटपुट नाही आलं. तर जर आपल्याला चांगले असाइनमेंट्स क्रॅक करायचे आहेत, चांगलं पॅकेज हवं आहे अबोव 5 lakhs, तर त्यासाठी तुम्हाला कोडिंगचं नॉलेज इतकं बेस्ट वेने आलं पाहिजे की झोपेतून उठून जरी विचारलं तरी डेटाबेस कनेक्टिव्हिटी यायलाच पाहिजे. तेव्हा म्हणू शकता तुम्ही की मला एवढं पाहिजे. आपली क्षमता आपल्याला ओळखता यायला पाहिजे. असं ते ओळखून देण्यासाठी तुम्ही हेल्प करता. येस, त्यांची क्षमता वाढवायलाही मदत करता आणि वाढवू म्हणजे डेव्हलप करायलाही हेल्प करता. महत्त्वाचा मुद्दा हा आहे सर की रिझल्ट्स येण्यासाठी IT क्षेत्रामध्ये पेशन्स ठेवणं फार महत्त्वाचं आहे. आपल्याला जनरली असं वाटतं की आता डिग्री झाली, कोर्स झाला, आता मला जॉब का नाही भेटत. सो स्वीकारण्याची क्षमता पाहिजे सर की जर मला येत नाही ना तर मी ॲक्सेप्ट केलं पाहिजे. बरोबर की मला ॲप्टिट्यूडमध्ये प्रॉब्लेम आहे, तर मग ते सांगितलं गेलं पाहिजे. कारण त्यासाठी तेवढी एक्सपर्ट टीम आहे. सो रिझल्ट्स हे भरपूर चांगले आहेत आणि ते ऑब्व्हियसली लोक बघतात आहेत. आणि आमचे बरेच मुलं बऱ्याच क्षेत्रामध्ये खूप चांगल्या लेवलला सेट आहेत असं. सो मला सगळ्यांना हे सांगायचं आहे की जर तुम्हाला रिझल्ट ओरिएंटेड हवं तर पुणेरी पॅटर्न हा बेस्ट ऑप्शन आहे. कारण की तेवढे रिझल्ट्स आहेत. मॅडम प्लेसमेंटसाठी खूप सारे म्हणजे ऑनलाईन प्लॅटफॉर्म पण आहेत, ऑफलाईन पण लोक आहेत. तर आता मी माझी डिग्री किंवा माझ्या मुलाची डिग्री पूर्ण झाली आहे किंवा इंजिनिअरिंग पूर्ण झालं आहे, मग आता आम्ही ॲप्लिकेशन तिकडेही देऊन ठेवतो आणि निवांतमध्ये घरात बसतो. तर खरंच ते जेन्युअनली जॉब मिळतो का किंवा तिकडे पैसे इन्व्हेस्ट केले पाहिजेत का? सर मी तुम्हाला सांगेल की जेवढा मी अनुभव घेतला एवढ्या वर्षांमध्ये, तुम्हाला काय वाटतं सर कन्सल्टन्सीच्या आधी का मी तो ट्राय केला नसेल का? ऑब्व्हियसली मी तो ट्राय केलेला. प्रत्येक जण करतो. कारण प्रत्येक सिनियर हा ज्युनियरला सांगतो की अरे तुझी प्रोफाईल कुठे आहे, तू आज IT मध्ये जॉब करायला जाणार आहेस, तुझी लिंकिनची प्रोफाईल कुठे आहे. मग ह्यासोबत मला असं वाटतं की हा अवेअरनेस पाहिजे की बाबा मी जर फ्रेशर आहे तर माझ्याकडे डिग्री व्यतिरिक्त काहीच स्किल सेट नाही. आणि Naukri.com, लिंकिन हे सगळे स्किल सेट ड्रिव्हन प्लॅटफॉर्म्स आहेत. समोरचे जे रिक्रुटर्स तुम्हाला हायर करणार आहेत तर ते हे सर्च करणार की बाबा तुम्हाला जावा डेव्हलपमेंट येतं का. मग जर जावा डेव्हलपमेंट जर तुम्हाला येतं तर त्यामध्ये तुम्हाला वेबसाईट डेव्हलपमेंट येतं का. मग जर तो कीवर्ड्स तिथे सापडला नाही, समोरचं तुम्हाला कॉल कशाला करेल. बरोबर. महत्त्वाचा मुद्दा हा पण आहे सर की एका वर्षामध्ये हजारो किंवा लाखो इंजिनियर्स एका टाइमला पासआउट होतात. मग असे कोण HR रिक्रुटर आहेत की जे हजारो विद्यार्थ्यांना कनेक्ट करतील फक्त डिग्री होल्डर्स म्हणून. बरोबर. ते प्लॅटफॉर्म का यूज करतात, कारण त्यांच्या कंपनीमध्ये त्यांना रिक्वायर्ड स्किल सेटवालेच लोक पाहिजेत. त्यामुळं ते प्लॅटफॉर्म फ्रेशरसाठी बनलेच नाही आहेत. ते प्लॅटफॉर्म एक्सपिरियन्ससाठी आहे. ओके. मग तो एक्सपिरियन्स किती वर्षांचा पाहिजे. जर तुम्ही ऑलरेडी वर्किंग आहात, 2-3 वर्ष तुम्ही काम केले, म्हणजे तुमच्या रेझ्युमीमध्ये काहीतरी स्किल सेट आलाय, त्यावेळेस तो करेक्ट प्लॅटफॉर्म आहे तुमच्यासाठी. तिथून तुम्हाला कॉल्स भेटतील की ऑलरेडी तुम्हाला एक्स अमाऊंट ऑफ पॅकेज मिळते, वाय अमाऊंट ऑफ तुमच्याकडे स्किल सेट आहे, तर मग झेड अमाऊंट ऑफ आम्ही ऑफर करतो. ओके. म्हणजे फ्रेशर्सनी अशा ऑनलाईन वेबसाईट किंवा जे काय आहे तिकडे जाणंच नाही. म्हणजे जे लोक सर्च करतायत, एम्प्लॉई सर्च करतायत आणि एम्प्लॉयर सर्च करतात, तर ती लोक तिकडे आहेत. म्हणजे एक्सपिरियन्स्ड कंपनीला पण लोक पाहिजेत, तेच तिकडे मागणी करतायत. आणि अशाच लोकांनी जायला पाहिजे ज्यांना एक्सपिरियन्स आहे. बाकीच्यांनी वेस्ट ऑफ मनी आहे. हां, वेस्ट ऑफ मनी आणि सगळ्यात महत्त्वाचं वेस्ट ऑफ टाईम आहे सर. त्यामुळं फ्रेशरसाठी बेस्ट गोष्ट काय आहे की जर तुमचं कॅम्पसमधून नाही होते तर तुम्ही इमिडिएटली इन्स्टिट्यूट लेवलला अप्रोच केलं पाहिजे, टाइम बर्बाद न करता. नाहीतर मग त्या व्यतिरिक्त जो पर्याय राहतो कन्सल्टन्सीत, मी ते कधीही रिकमेंड नाही करणार, कारण फार वेळ जातो. आणि ह्यामध्ये महत्त्वाचं आपण एक ह्युमन सायकोलॉजी जर विचारात घेतली ना सर, तर ती असते की होप्स, आशा आणि लालच, की नाही मला मिळालं पाहिजे. आणि मग त्यामध्ये आपला फार वेळ जातो. तर तिथे वेळ वेस्ट न करता प्रत्येक फ्रेशरने
आपला फोकस हा स्किल अपग्रेडेशनवरती, स्किल सेट डेव्हलपमेंटवरती केला पाहिजे. आणि टेक्निकल स्किल्ससोबत तुमचं कम्युनिकेशन आणि सॉफ्ट स्किल्स हे फारच महत्त्वाचं आहे. कारण मी आत्तापर्यंत म्हणजे ऑलमोस्ट हजारो विद्यार्थ्यांना भेटलेली, बोललेली आहे. खरंच खूप चांगलं अकॅडमिक स्कोअर असतं, खरंच खूप चांगलं नाही का, म्हणजे ते रेझ्युमे बघूनच असं वाटतं वाव थ्रूआउट 60. पण जर बोलायला लागलं तर 5 मिनिटं पण इंग्लिश नाही बोलू शकणार. हा मेन पॉईंट आहे. कारण की राईट. आणि त्यामध्ये चूक त्यांची पण नाही आहे, असं नाही म्हणत, पण प्लॅटफॉर्मच नाही मिळाला कधी. फॅमिलीमध्ये चर्चा आपली नॉर्मल भाषेतून होणार, फ्रेंड्स पण नॉर्मल भाषेतून बोलणार, आणि मग तोपर्यंत आपण त्या सर्कलमध्ये डिग्रीपर्यंत घरच्यांच्या, मित्रांच्या, म्हणजे जेव्हा आपण अचानक बाहेर पडतो, पुण्यामध्ये येऊन जातो, आपल्याला सगळं काही हायफाय वाटायला लागतं. पुणे असं काही नाही आहे. जर आपण ठरवलंच तर एक 5-6 महिन्यांमध्ये पण फुल्ली ट्रेन होऊन आपण जाऊ शकतो. एक्झॅक्टली. तर मॅडम, हे तर सगळं झालं. अतिशय महत्त्वाची गोष्ट ही विचारायची आहे की आपल्याकडं महाराष्ट्रीयन मानसिकता आहे की महिला कामाला जाते हीच फार मोठी गोष्ट आहे, नोकरी करते. तर महिला व्यावसायिक तर फारच, म्हणजे मी तर म्हणेल फार कमी आहे. तर कसं काय तुम्हाला व्यावसायिक व्हावं असं वाटलं? हा एक पर्सनल प्रश्न. ॲक्च्युली सर, ह्यामध्ये मी तुम्हाला महत्त्वाचा मुद्दा हा सांगेल की बऱ्याच वेळा आपण ना म्हणजे नाही का एका कम्फर्ट झोनमध्ये असतो की प्रत्येक मुलीला असं वाटतं की अरे माझं लग्न झालं, आता मला माझ्या नवऱ्याने फार राणीसारखं ठेवावं, आणि तो सगळा थॉट प्रोसेस आणि प्रत्येकाच्या माइंडमध्ये असतो की बाबा माझा हसबंड अर्न करतो तर मग मी ऑनलाईन काहीतरी ऑर्डर करेल, माझं बिल पे होईल. तोपर्यंत आपण फार कम्फर्ट झोनमध्ये असतो. हा टाईम होता एका टाईमला, 1 वर्षासाठी माझ्या लाईफमध्ये पण होता. पण एका मोमेंटनंतर असं वाटलं की नाही, आपण एवढं इन्व्हेस्ट केलं नाही का, इंजिनिअरिंग, घरच्यांनी एवढं लोन केलं, जसं मी तुम्हाला स्टोरी सांगितली, तर ते नेहमी मनात होतं की नाही काहीतरी चांगलं करायचं. पण मी माझ्या अनुभवातून जेव्हा एवढे वर्ष व्हायला घातले, एवढा वेळ गेला, मग मला असं वाटलं नाही, आपले मराठी मुलं, आपला जो महाराष्ट्र आहे हा खूप ब्युटिफुल आहे, मुलं खूप हुशार आहेत, आणि इथले जे पालक आहेत तर ते एवढे आहेत की बाबा घरात भले खायला नसेल, एज्युकेशनला, कॉलेजच्या फीला पैसे भरणार. मग एवढं मेहनत करतात, एवढे शेतकरी कुटुंबातले मुलं मुली आहेत, तर मग ह्यांच्यासाठी काहीतरी करूयात. तर ज्यावेळेस ही इच्छा मला झाली की त्यावेळेस मग नाही, मग मागे नाही पाहिलं मी. मग ह्यामध्ये माझी 5 इयर्सची जी मुलगी आहे की नाही का, तर मग स्ट्रगल तर होताच, पण जे म्हणतो ना आपण की नाही, आपल्याला रिझल्ट जेव्हा आपण दाखवतो ना त्यावेळेस सगळी दुनिया सपोर्ट करते, पण तोपर्यंत तो स्ट्रगल ॲक्सेप्ट करायची तयारी लागते. मग माझ्या रुटीनमध्ये मी तुम्हाला हे सांगेल की पहिले 1-3 वर्ष माझ्या मुलीला मी ऑफिसला घेऊन जायची, तर सिक्युरिटी गेटमध्ये अडवलं जायचं की नाही, मुलांना अलाउ नाही आहे, तुम्ही जाऊ नाही शकत. खूप चॅलेंजेस आले, म्हणजे भरपूर आले, त्याच्यामुळं मला खूप हे करावं लागलं. पण आत्ताच्या सिच्युएशनमध्ये जेव्हा मी रिझल्ट्स दाखवले की नाही ठीक आहे, सो मग आत्ता सगळी फॅमिली खूप छान सपोर्ट करते, म्हणजे माझ्या 5 वर्षांच्या मुलीपासून सासऱ्यांपर्यंत सर्व सपोर्ट करतात. आणि म्हणून मला हे काम करायला फार इंटरेस्ट वाटतो की नाही आपण, आणि महत्त्वाचं कसं आहे ना सर की म्हणतात ना की एखाद्या मुलाला घडवायला त्या शिक्षकाला त्याच्या चपला झिजवावंच लागतात. सो ज्यावेळेस आमचे स्टुडंट जेव्हा प्लेसमेंट घेतात आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा जो हॅपीनेस आम्ही बघतो ना, त्या दिवशी आम्हाला आमच्या मेहनतीचं काहीच नाही वाटत. मग त्यासमोर हे स्ट्रगल फार शून्य वाटतं. त्यामुळे मी ह्याला स्ट्रगल न म्हणता एक जर्नी म्हणेल की जी मला इथून पुढे कायम ठेवायची आहे, आणि असंच मुलांना हेल्प करायचं आहे, आणि हे एक जे सॅटिस्फॅक्शन आहे हे मला द्यायचं आहे सगळ्यांना. बरं, आता मला बऱ्याचशा महिला पण हा पॉडकास्ट पाहत असतील, त्यांना पण विजेता व्हायचं आहे. तर जेव्हा तुम्ही व्यवसाय करायचं म्हटलात घरामध्ये, तेव्हा कोणाचा विरोध झाला का? किंवा तुमच्या आई वडिलांकडून किंवा सासरच्यांकडून, माहेरवाल्या किंवा सासरवाले? ॲक्च्युली हा क्वेश्चन तर फारच म्हणजे नाही का असं छान वाटतंय मला. पण आता मी तुम्हाला हे अपफ्रंटली आणि ओपन अपली मी सांगेल की जी आपली एक पिढी ना सर जुनी, तर ती खरंच तिथे आहे, त्या लेवलला, त्या ठिकाणी आहे, जी नाही यंग जनरेशनला काही काही ठिकाणी समजू शकत. आणि ती त्यांची चूक आहे असं नाही म्हणायचं मला की बाबा आपण ज्या फॅमिली बॅकग्राऊंडमधून बिलॉंग करतो ना सर, तर तिथे बाबा तू एज्युकेशन घेतलं, आता जॉब कर, आता जॉब कर, बरोबर, कारण तो सेफ आहे. जॉबच मोठी गोष्ट वाटते. व्यावसायिक म्हटलं की तर मग राहू दे ना, तुझा नवरा बस ना घरात, पोरी सांभाळ, घरातलं कोण करणार, अशा काहीसे गोष्टी घडतात. तुमच्या बाबतीत घडल्यात का? खूप खूप गोष्टी घडल्यात अशा. आणि ह्यासाठी मी एक गोष्ट सर्व महिलांनाही सांगेल की पहिले 6 महिने घरच्यांना खरंच आयडिया नाही दिली आम्ही. कारण असं असतं ना की सर, जेव्हा आपण नवीन काहीतरी गोष्ट करतो आपल्याला आयडिया नाही की ती चालेल का, थांबेल, काय होईल नाही माहिती.
तर पहिले 6 महिने ज्यावेळेस आम्ही काउन्सिलिंग करायचो किंवा लिटरली माझा घसा पण खूप सुजायचा, कारण ह्या फील्डमध्ये प्रत्येक गोष्ट एक्सप्लेन करणं फार डिफिकल्ट आहे. अचानक आपण त्या फील्डमध्ये आलो आणि मग घरचे विचारायचे ओव्हर द कॉल की बाबा का आज परत सर्दी झाली का. सो आम्ही सांगायचो की नाही, सर्दी वगैरे आहे, थोडंसं वातावरण खराब आहे, उन्हाळ्यात पण सर्दी, कारण काउन्सिलिंगमुळे घसा सुजायचा. हां, तर पहिले 6 महिने आम्ही अजिबातच नाही कल्पना दिली. पण जेव्हा 6 मंथ्स नंतर रिझल्ट्स यायला लागले ना, मग ते रिझल्ट दाखवायला घरच्यांना इन्व्हाइट केलं की येस वी आर डन इट सक्सेसफुली, नाव यू कम, नाव यू वॉच. म्हणजे थोडक्यात काय, विरोध हा होणारच आहे. तुम्ही जेव्हा स्टार्ट करता तेव्हा आजूबाजूचे लोक म्हणणार तुला जमणार नाही, सोडून दे, हे कर ते कर, पण एक रिअल विजेता जो आहे, रिअल हिरो जो आहे, तो हे सगळं बाजूला ठेवून त्याच्यातनं मार्ग काढून पुढे जातो. तर नक्कीच हे प्रेरणादायक आहे, सारिका मॅडमकडून शिकण्यासारखं आहे. किंवा त्यांनी सांगितलंच नाही आणि मग जसे रिझल्ट यायला लागले पण तसं त्यांनी हळूहळू कम्युनिकेट करायला सुरुवात केली. तर हे करू शकता. घर, मुलगी आणि व्यवसाय ह्या तिन्ही गोष्टीवरती जर एका महिलेला सांभाळायच्यात, पुरुषांचं कसं घरी गेलं बाबा जेवायला मिळणार आहे, तर ते तो घरी जाऊन महिलेला बनवावं लागेल अजून काय, तर तुम्ही हे कसं मॅनेज करता बुवा? असं काही टाइम टेबल बनवता, कसं करता नक्की? आता हा जेव्हा आपण नॉर्मलमध्ये जेव्हा आपण काम करतो सर, तर ना आपल्या माइंडमध्ये प्रायोरिटीज असतात की बाबा माझ्यासाठी काय प्रायोरिटी आहे. तर माझ्यासाठी ऑफिस ही नेहमी प्रायोरिटी आहे, कारण की मुलांमध्ये हा अवेअरनेस तयार करणं, त्यांना त्या दिशेने घेऊन जाणं इतकं इझी नाही, कारण त्यासाठी अवेलेबल असणं महत्त्वाचं आहे. आपल्याकडे खूप नॉलेज आहे आणि आपण त्या विद्यार्थ्यांसाठी अवेलेबल नाही आहे, हे फार रॉंग आहे. त्यामुळे माझी प्रायोरिटी ही गोष्ट असल्यामुळं मी फार सोल्युशन ओरिएंटेड आहे की मी माझ्या स्वतःला हा प्रश्न विचारते की माझे आज जे 2 हँड्स आहेत त्याच्यामध्ये फार नॉलेज आहे, तर हे काय करणार आहेत नेमकं. जर मी ठरवलं की मला फक्त भांडे धुणे करायचे आहेत, तर कदाचित सर ते तिथेच राहिले असते. पण मी असा विचार नाही करत. मी माझ्या मावशीला नेहमी म्हणते की हे बघ, तू तुझे हात चालवते म्हणून मी माझे हात तिथे चालवते. ग्रेट. म्हणून प्रत्येक महिलेचा हा लुकआउट आहे आणि तिचा तो पॉईंट ऑफ व्ह्यू असला पाहिजे की मला जर काय करायचंय तर त्यासाठी मी काय प्लॅनिंग करून चालेल. तर माझ्या माइंडमध्ये हे प्लॅनिंग असतं की नाही, मग मी सकाळी 6लाच उठेल, मग मी वॉक करेल, एक्सरसाइज करेल, माझ्या मुलीला रेडी करून मी, म्हणजे जेव्हा मला माहिती की मला 9ला रीच व्हायचं तर त्यावेळेस मी 6लाच उठेल. हे पाहिजे सर, हे महत्त्वाचं आहे. दुसरी गोष्ट कशी आहे की पॅनिक होणं फार साहजिक आहे. लहान मुलगी आहे, घरातले आहेत, एक्सपेक्टेशन प्रत्येकाचे असतात की एक आई म्हणून एक्सपेक्टेशन आहे, एक वाईफ म्हणून आहे, एक सून म्हणून आहे. पण आपल्या फॅमिलीला पण आपण एज्युकेट करणं महत्त्वाचं आहे. ओके. मी जर ही अपेक्षा ठेवली की मला सर्वांनी सर्व आणून द्यावं, खरंच ही चुकीची आहे. सो त्यांनाही जेव्हा आपले एफर्ट दिसतात ना सर, स्ट्रगल दिसतं की नाही करतीये, जातीये, एफर्ट टाकतीये, दमतीये, ते खरंच हेल्प करतात. पण त्यासाठी मी जसं म्हटलं थोड्या वेळापूर्वी की रिझल्ट दाखवल्यानंतर हे होतं, तसं आहे. म्हणजे माझी फॅमिली फार सपोर्टिव्ह आहे की बाबा असं नाही की चला मला 2 आवर्स लेट झाले तर मग कंप्लेंट करतील. दे आर अवेअर, हां ठीक आहे कामात आहे. सो घरच्यांचाही सपोर्ट लागतो आणि आपण ठरवायचं की आपले हे हँड्स काय करणार आहेत. इथून सगळ्या प्रॉब्लेमचे सोल्युशन भेटतात. फंटास्टिक. अशी काही आयुष्यातली कठीण प्रसंग की ज्याच्यामध्ये गिव्हअप करायचं असं वाटलं? असं तर प्रत्येक दिवशी वाटतं सर, ठरवलंच तर. पण फॅक्ट हा आहे की मला, म्हणजे माझा माइंडसेट जो आहे तर तो नेव्हर गिव्हिंग अपचा आहे आणि हे मला कॉलेजमधून शिकायला भेटलं. जसं की मी एक्झाम्पल देते सर की फर्स्ट इयर ऑफ इंजिनिअरिंगला माझ्याकडे हार्डली, म्हणजे नाही का, 3च ड्रेस होते, कारण घरची परिस्थिती फार जेमतेम होती. म्हणजे आठवडे बाजारही भेटेल असं वाटायचं नाही. तर मग माझे काही असे फ्रेंड्स आहेत, जर ते हा इंटरव्ह्यू आज तुमच्यासोबत पाहत असतील तर ते हा वर्ड नक्की मार्क करतील. तर ते माझ्या कपड्यांवरून मला ओळखायचे की ही सारिका आहे. ओके. असं आहे. सो महत्त्वाचा रोल काय आहे की बाबा मला हे डोक्यात होतं की नाही, मी फर्स्ट बेंचवरती बसणार, मी एज्युकेशन माझं प्रॉपरली घेणार आणि मग मला बाकी गोष्टी सेकंडरी वाटायच्या. ओके, फंटास्टिक. सो आपल्यावरती आहे हे सगळ्या गोष्टी. असं काही म्हणू शकाल की काही लोक असतात प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये, बरेचसे लोक तर म्हणतात लोक वाईटच असतात, पण माझं असं मत आहे की खूप चांगली लोक आहेत आणि त्याच्यामुळेच आपण कुठेतरी चांगल्या ठिकाणी पोहोचतो. असे तुमच्या आयुष्यातले महत्त्वपूर्ण लोक ज्याच्यामुळे तुम्हाला असं आज सफल आहे असं वाटतं? ह्यातला महत्त्वाचा रोल मी बँक मॅनेजर सरांचा सांगेल, जे मांडवगण फराट्यातले बँकेचे मॅनेजर आहेत त्यांच्याबद्दल बोलेल की खरंच खूप चांगला व्यक्ती होता, ज्यांनी ते अंडरस्टँड केलं की नाही बाबा ही व्यक्ती रिझल्ट घेऊन रात्री 7 वाजता बँकेत येते म्हणजे हिला गरज आहे. तर ही एक महत्त्वाची व्यक्ती. दुसरी व्यक्ती की जे कॉलेज लेवलला जे गोष्टी होतात 11वी 12वी स्पेसिफिकली टर्निंग पॉईंट असतं, त्यावेळेसचे मॅथ्सचे टीचर म्हणा किंवा अदर जो स्टाफ आहे माझा आणि 11th 10चे पण टीचर्स, तर हे लोक फार इम्पॉर्टंट होते. कारण की तुम्ही इमॅजिन करू शकता
की नॉर्मल शेतकरी कुटुंबातली जी स्टुडंट आहे किंवा जी विद्यार्थी ते एका लिमिटनंतर तिला अवेअरनेस नाही. आणि त्या काळात म्हणजे 2006 साली म्हणजे ना मोबाईल होते ना अवेअरनेस होता, टी व्ही पण फार घरोघरी नव्हते. तर मला असं वाटतं की प्रत्येक मुलासाठी त्याचे टीचर्स, त्याचे पॅरेंट आणि जे आपण इन्स्पिरेशन देतो ना त्यामध्ये सपोर्टिव्ह जर म्हटलं तर माझे हस्बंड फार सपोर्टिव्ह आहेत, सासू सासरे. तर मला असं वाटतं की मला असं कधीच नाही वाटलं की त्यांनी मला सून म्हणून सांभाळलं आहे. तर हा रोल महत्त्वाचा आहे. कारण पोस्ट मॅरेज खूप वेळा प्रॉब्लेम्स येतात, नाही असं नाही, पण जर आपण तिथे उभे राहिलो नाही तर मग खूप मोठा शो पण हे होतो, डाऊन होतो. सो मला असं म्हणायचं की जे टीचर्स आहेत प्रत्येक ठिकाणचे किंवा जे आपली फॅमिली आहे, माझे वडील आहेत, आई आहे, तर आता ह्याच्यामध्ये आई वडिलांचा रोल पण फार महत्त्वाचा आहे की बाबा आम्ही शेतकरी असून पण आमच्या मुलीला इंजिनियर करायचं आहे. म्हणजे गाव हे छोटंच असतं, पण त्या गावातून पहिली इंजिनियर जेव्हा मी बाहेर पडले ना तर माझ्या नंतर बाकी मुलींना परमिशन भेटली गावाच्या बाहेर जाण्याची. असं आहे. म्हणजे नंतर भरपूर आले इंजिनियर्स, पण आधी नाही येणार, कारण की तो विश्वास आई वडिलांनी दाखवला. तर मग हे जे सर्कल आहे ज्यांच्याशी मी सराउंडेड आहे, तर ह्याच लोकांनी मला खूप, आणि त्यामुळे मला कधी ह्याचं वाईटच नाही वाटलं की मला कोणी निगेटिव्ह वेने बोलतंय किंवा मला कोणी डाऊन आणण्याचा प्रयत्न, मला कधी फरक नाही पडत सर या गोष्टींनी. कारण पुढे नेणारे लोक खूप आहेत मला, कारण त्यांना माहिती की नाही ही व्यक्ती सही दिशेने सही मार्गाने काम करते. फंटास्टिक. हे खूप महत्त्वाचं बोललं मॅडम की एक विश्वास जागृत केला त्या छोट्याशा गावातला या मुलीनं. स्वतः इंजिनियर झाल्यानंतर खूप साऱ्या मुलींना परमिशन मिळाली. तर याच्यात लेसन हा घ्यायचा आहे की तुमच्यामुळं इतरांना विश्वास मिळणार आहे का, जर दुसरं काही काम केलं असतं तर कदाचित विश्वास गमावला असता आणि इतर मुलींना सुद्धा मला वाटतं चान्स नसता मिळाला. तर मॅडम काय संदेश द्याल या गोष्टीवरती की आई वडील ट्रस्ट करून मुलीला बाहेर पाठवतात, तर काही मुली असतील, मुलं असतील, वेगळ्याच वातावरणात जातात, अट्रॅक्शन असतं, बऱ्याचशा काही गोष्टी असतात, आणि मग ते कुठंतरी फेलियर आलं तर खूप साऱ्या लोकांच्या जीवनावरती इफेक्ट करतं ते. समजा तुम्हीच त्यावेळेला काही चुकीचं अट्रॅक्शनमध्ये अडकला असता तर कदाचित बाकीच्या मुलींना पण इंजिनियर व्हायचा चान्स नसता मिळाला. याच्यावरती काय बोलाल? हा सर, सो ह्यावरती सर मी हे सांगेल की एक मोमेंट होता असा की माझ्या आईवडिलांना, आईला असं वाटलं, तर मी तिला फक्त एकच क्वेश्चन विचारला सर की तुझा विश्वास नसेल तर मी कुठंच नाही जात. वा, एवढंच मी बोलले. आणि बस मग माझी जर्नी सुरू, अभ्यास, कॉलेज, नंतर मग प्रयत्न. सो एक आपण जे म्हणतो ना मुलगी म्हणून, जर आपल्यावरती ट्रस्ट आपले आईवडील करत असते, जेवढे कष्ट घेतात, तो तर ट्रस्ट जपला पाहिजे. तर मग आपलं लक्ष कधीच कुठेच भरकटत नाही सर. सो आपल्या जीवनातला जो उद्देश आहे की नाही बाबा मला इंजिनिअरिंगच्याही पुढं जायचं आहे, तर तो उद्देश नेहमी नजरेसमोर होता. त्यामुळं मला कधी फरक नाही पडला सर. आणि बाकी मुलींना पण मी हे सांगेल किंवा बाकी महिलांना पण मी हे सांगेल की विश्वास जपायला जेव्हा आपण शिकतो ना, तर त्यावेळेस आपल्याला कुठल्याही गोष्टीत पुढं घेऊन जायला लोक मागे नाही पडत. त्यामुळे पुढे जाण्यासाठी आपण तो विश्वास संपादन करून जपलाही पाहिजे. ग्रेट. सारिकामधले असे काही गुण ज्याच्यामुळं सारिका आज इथपर्यंत पोहोचली? गुणांबद्दल जेवढं मी माझ्या सर्कलमधून जेवढं ऐकलंय तर ते हेच आहे की जसं माझा स्टाफ मला नेहमी म्हणतो की मॅम कालचा दिवस एवढा डिफिकल्ट असून आज तेवढ्याच फ्रेश मूडने तुम्ही कसं काय. तर मग मी त्यांना हे म्हणते की प्रत्येक दिवस हा नवीन आहे आणि मागे काय झालं तो भूतकाळ होता, त्याच्याबद्दल विचार करण्यापेक्षा आज मी काय नवीन करू शकते. म्हणजे जो आपण म्हणतो ना की नेवर गिव्ह अप ॲटिट्यूड विथ द पॉझिटिव्हिटी, हाच एक इम्पॉर्टंट फॅक्टर आहे. त्यामध्ये सातत्य महत्त्वाचं आहे. आपण जे करतोय तर ते आपण सातत्याने केलं पाहिजे. आपण जर गिव्हअप केलं तर आपलीच मेहनत वेस्ट जाणार आहे आणि दुसरं कोणीतरी करणार आहे. त्यापेक्षा एवढ्या वर्ष आपण ज्या फील्डमध्ये आहोत त्या फील्डमध्ये सातत्याने जर आपण करू तर ऑब्व्हियसली ते आपल्याला नेहमी बेस्ट पे ऑफ करतात. ग्रेट. महिला म्हणून काय संदेश द्याल महिलांना की त्या कशा पद्धतीने व्यावसायिक होऊ शकतात? महिलांना मी हे सांगेल की व्यवसाय करणं म्हणजे फार डिफिकल्ट गोष्ट आहे असं नाही आहे. फक्त सॅक्रिफाईस करायला रेडी राहा. मग ते सॅक्रिफाईस वेळेचं असेल, ते सॅक्रिफाईस लहान मुलांच्या वेळेचं असेल, ते सॅक्रिफाईस टी व्ही सिरियलचं असेल. म्हणजे फ्रँकली मी हे सांगेल की माझ्या घरात आजही टी व्ही नाही आहे आणि ही खूप ऑकवर्ड गोष्ट आहे जेव्हा मी माझ्या स्टाफसमोर बोलते की अशा लक्झरियस किंवा हौशी गोष्टी आजही नाही आहेत. त्याचं मेन कारण आहे की मोटिव्ह फिक्स आहे की नाही आपण जे क्षेत्र निवडलं आहे, ज्या क्षेत्रात मला पुढं जायचं आहे त्या क्षेत्राबद्दल मी किती नॉलेज घेऊ, मी किती लर्न करू, आणि माझं एक टार्गेट असतं की नाही मी डेली नवीन एक गोष्ट शिकेल. तर ज्यावेळेस आपलं एक टार्गेट असतं ना फिक्स, त्यावेळेस आपल्याला कुणी डायव्हर्ट नाही करू शकत.
आणि नेहमी गोष्ट लक्षात ठेवा, सुरुवात ही नेहमी अवघड असते. आणि मी जसं तुम्हाला सांगेल की फर्स्ट इयर ऑफ जेव्हा स्टार्ट केलं, माझ्यासमोर ऑलमोस्ट 1-2 मुलं होते फक्त शिकण्यासाठी. आज क्लास भरलेला असते ती गोष्ट वेगळी आहे, पण सुरुवात हे शून्यातूनच करावं लागते, हे स्वीकारावं लागेल. जे विद्यार्थी IT मध्ये इच्छित आहेत, IT मध्ये चांगलं पॅकेज मिळू इच्छित आहेत, अशा विद्यार्थ्यांना काय संदेश द्याल? अशा विद्यार्थ्यांना माझा एकच संदेश असेल की तुम्ही वेळ वाया न घालवता तुमचा रेझ्युमे बिल्ड करा. त्या रेझ्युमेवरती माझ्या कॉलेज डिग्रीसोबत मला काय स्किल सेट मला ॲड करता येईल याच्यावरतीच फोकस करा, आणि तेच तुम्हाला बेस्ट पॅकेज देणार आहे. तुमचं कॉलेज डिग्री तुम्हाला बेस्ट पॅकेज नाही देऊ शकणार, कारण ती फक्त इलिजिबिलिटी आहे, ती फक्त पात्रता आहे तुमची, आणि फक्त पात्र उपयोग नाही, आपल्याला इंटरव्ह्यू पण क्रॅक करता यायला पाहिजे. सो कोणकोणत्या लोकांनी तुम्हाला अप्रोच केलं पाहिजे? किंवा मला असं वाटतं की ह्यामध्ये पहिला रोल पॅरेंट्स आहे. म्हणजे मी असं सांगेल की ज्यावेळेस आपल्याला ॲडमिशन घ्यायचे, डिग्री असेल, 11-12 असेल, तर पॅरेंटचा रोल हा इम्पॉर्टंट आहे सर. सो मला असं वाटतं की इथे पॅरेंटनी इनिशिएटिव्ह घेणं खूप गरजेचं आहे, कारण पॅरेंटचा काय विचार आहे सध्याच्या सिच्युएशनमध्ये की बाबा तुझी डिग्री झाली, तू जॉब बघ, तू काही लाखांचं पॅकेज मला घेऊन ये, कारण मी डिग्रीसाठी लाखो रुपये खर्च केले. आणि हे खूप चुकीचं आहे असं मला नाही म्हणायचं. त्यामुळे मला असं वाटतं की ह्या ठिकाणी पॅरेंटने एज्युकेट होणं खूप गरजेचं आहे, आणि त्यासोबत मुलांना ते प्रेशर थोडंसं नाही का कमी केलं पाहिजे. आता विषय काय होतो की ज्यावेळेस मुलं माझ्याकडे येतात गॅप घेऊन, त्यावेळेस मी त्यांना म्हणते की बाबा तुम्ही का नाही शिकलात. सो त्यांचं असं ओव्हरऑल ओपिनियन असतं की नाही मॅडम, म्हणजे घरचे नको म्हटले, घरच्यांना विचारतो, घरच्यांचं असं, घरच्यांचं तसं. सो मला असं म्हणायचं की ह्या गोष्टीसाठी पॅरेंटने आधी एज्युकेट होऊन मला अप्रोच करणं गरजेचं आहे. इमिजिएटली मुलाची डिग्री पूर्ण झाली की त्याच्याकडून पगाराची अपेक्षा पॅरेंट्सही नाही केली पाहिजे. उलट त्यांनी हा विचार केला पाहिजे की डिग्रीज फक्त नाही तर त्याच्या अगोदर त्याच्याबरोबर अजून काहीतरी मुलाला दिलं तरच त्याला चांगलं मिळणार आहे, काम मिळेल. बरोबर. आणि ह्या ठिकाणी मी हे ऑब्झर्वेशन केलं आहे सर की मेन चॅलेंज काय आहे पॅरेंट्सचा, की मग मी लाखो रुपये खर्च करून टॉप कॉलेजला इंजिनिअरिंग करवलं ना, तर मग मला 50,000च पहिला पगार पाहिजे. हा मेन प्रॉब्लेम सर. म्हणजे स्वप्नांसोबत अपेक्षांचं ओझं घेऊन चाललायत तुम्ही, मग त्या अपेक्षांचं ओझं तुम्हाला झेपणार आहे का, हे ज्याचं त्याला ओळखता यायला पाहिजे. बरोबर. जर आपण ते नाही ओळखू शकलो, त्याच्यासाठी बेस्ट एक्झाम्पल मी पॅरेंट्सच देईल, पालकांचंच देईल सर, की बाबा तुम्ही जेव्हा ॲज अ पॅरेंट सुरुवात केली होती तर तुम्ही कितीमध्ये केली होती? तुम्ही कमीमध्ये केली होती, मग तुम्ही तुमच्या पाल्याकडून एवढ्या अपेक्षा का घेऊन चालल्यात? शेजारी पाजारी कुठं नातेवाईकात कोणाला तरी मिळालेलं असतं पॅकेज म्हणून अपेक्षा वाढते. हां. सो मला हे म्हणायचं की तुम्ही तुमच्या पाल्याला किंवा विद्यार्थ्याला ओळखून चाला, की जर तो पहिल्या 5 मध्ये असेल तर तुम्ही डेफिनेटली त्याला फोर्स करा, ते होऊन जाईल. बट जर तो पहिल्या 5-10 मध्ये नाहीये तर त्याला वेळ द्या, त्याला वेळ द्या. जनरली कसं होतं ना सर, क्लास जॉईन केला, 4थ्या दिवशी पॅरेंट विचारतात काय झालं जॉबचं. सो मला हे म्हणायचं की तुम्ही 4-6 महिन्याचा वेळ द्या, त्याला प्रॉपरली शिकू द्या. ह्यासाठी मी बेस्ट एक्झाम्पल देईल बांबू ट्रीचं. जसं की तुम्हाला पण माहितीच आहे सर, जेव्हा बांबू ट्री 4 वर्षानंतर बाहेर येईल त्यावेळेस त्याची 15 फूट वाढ होते, पण तेच 4 वर्ष तो जमिनीखाली त्याची मुळं बळकट करतो. बरोबर. सो मग जर त्याला जर एवढा भार सांभाळायचा आहे वाऱ्याचा, वादळाचा, आणि त्यासाठी जर तो मुळं बळकट करण्यासाठी एवढी वर्ष व्हायला घालवतोय, आपण हे शिकणं गरजेचं आहे की बाबा मला माझं 15-20 वर्षांचं IT करिअर करायचं आहे, तर मी किंवा माझ्या मुलाने किंवा माझ्या मुलीने हे सगळं स्किल सेट घेणं गरजेचं आहे. त्यामध्ये तिचं इंग्लिश कम्युनिकेशन कसं आहे, तिचं ॲप्टिट्यूड रिझनिंग कसं आहे, टेक्निकल स्किल्स कसे आहेत, आणि ती किती कॉन्फिडेंटली रिप्रेझेंट करते. कारण कसं आहे ना सर, सॉफ्ट स्किल बेस्ट वेनी पे करतात. फक्त मला टायपिंग छान येतं, माझं स्पीड खूप भारी आहे, मग मला भारी जॉब नाही. तुम्हाला सायमल्टेनियसली सगळं त्याच्यामध्ये टाकायचं आहे, मुळं मजबूत करायचे, मग तुमची बिल्डिंग कुणीच नाही हलवणार. अर्थात असं इन शॉर्ट काय की प्रत्येकामध्ये पोटेन्शियल आहे. पेन्सिल लिहू शकते पण शार्पनरची गरज आहे. बरोबर. जर तिला शार्पनर नाही मिळाला पेन्सिलला तर ते पोटेन्शियल काहीच कामाचं नाही. तुम्ही म्हणताय ती लिहित का नाही आहे. इन शॉर्ट म्हणजे तुम्ही मुलांकडून चांगल्या पगाराची अपेक्षा ठेवताय, चांगल्या ग्रोथची अपेक्षा ठेवताय, पण त्याच्यामध्ये पोटेन्शियल आहे. शाळा कॉलेजेसनी जेवढं जमेल तेवढं त्यांच्या जसं म्हटलं तुम्ही सिलेबस पूर्ण करण्यासाठी पूर्ण केलं आहे, पण ॲक्च्युली ते पोटेन्शियल बाहेर काढण्यासाठी हे जे सॉफ्ट स्किल आहेत ते जास्त पे करतात किंवा ते जास्त उंचीवरती घेऊन जाऊ शकतात. तर ते शिकण्यावरती मुलांनी फोकस केला पाहिजे. बरोबर. राईट. हेच तुमचं सार होतं बोलण्याचं. बरोबर.
बरं, किती खर्च येऊ शकतो या सगळ्या गोष्टीला? कारण आम्ही इंजिनिअरिंगलाच ऑलरेडी खूप सारा खर्च केला ॲज अ पॅरंट म्हणून. बरोबर. आणि मग अजून तुम्ही म्हणताय वर्ष 6 महिने थांबा आणखीन त्या सॉफ्ट स्किल गेन करायला किंवा त्या कन्सल्टन्सीला, जसं तुम्ही कुठं 5,000 दिले होते, कुठे काय केलं होतं, तसं किती खर्च करायला पाहिजे किंवा कोणत्या राईट इन्स्टिट्यूट आणि त्या कशा ओळखायच्या, हे दोन्ही प्रश्नांची उत्तर मला अपेक्षित आहेत. बरोबर सर. सो आपण जे कॅल्क्युलेशन्स करतो ना सर, ऑब्व्हियसली प्रत्येकाच्या डोक्यात असतात. कारण आता हा टाईम आहे की बाबा मला इथं जॉब पाहिजे आणि मी अजून वेळ कसा देऊ. बरोबर. सो जे मी म्हटलं ना सर की कन्सल्टन्सीजला मी एवढ्या ठिकाणी पैसे भरले, वेळ वायाला घातला, सो त्याच्या ऑलमोस्ट 50% पण पटीत तुम्हाला द्यावं नाही लागत. ओके. 50% पण नाही. कारण की मला असं वाटतं की वेळ खूप महत्त्वाचा आहे. एक्झॅक्टली. जर तुम्ही डिग्रीनंतर 1 वर्ष 2 वर्ष वायाला घालवताय, तर ते न घालवता तुम्ही थोडंसं इन्व्हेस्ट करून, म्हणजे त्याच्यामध्ये मी ओपन अपली हे बोलेल की जर कॉलेजेसमध्ये लाखो रुपये खर्च केले तर हे कोर्सेस लाखो रुपयांमध्ये नाही सर, फार कमी प्राईसमध्ये मिळतात. कोणी पण अफोर्ड करते. इनफॅक्ट कॉलेज सब्जेक्ट जे विषय असतात त्यामध्ये जी प्राइसिंग असते काही हजारांमध्ये, बस तेवढंच. काही हजार रुपयांमध्ये तुम्हाला जे हायर सॅलरी आहे ती मिळून दिली जाऊ शकते किंवा हायर पोस्ट पण मिळून दिली जाऊ शकते. तर म्हणजे इंजिनिअरिंगला जेवढा खर्च आहे त्याच्या 5% खर्च पकडूयात. हो सर. का 3% 2% कडे जाऊ? नाही सर, 5% खूप झाला. खूप झाला सर. इथे माइंडसेट मॅटर करतो सर. की माइंडसेट माझा हा असला पाहिजे की नाही, मला काहीतरी शिकायचंय, माझ्या बकेटमध्ये किंवा माझ्या रेझ्युमेमध्ये काहीतरी स्किल सेट पाहिजे, तरच मला मिळेल. पण जर तुमचा माइंडसेट अपोजिट असेल की माझ्याकडे फक्त डिग्री आहे, मला द्या द्या द्या, नाही मिळणार सर. यू शुड बी प्रेझेंटेबल. तुम्हाला काय येतं याच्यापेक्षा तुम्हाला प्रेझेंट काय करता येतं आणि मग ती येतंय ते पण तुमच्याकडे आहे. दोन्ही जर मेळ बसला तरच. असं म्हणतात की पोत्यावर बसून सोनं पण विकलं जात नाही आणि चांगल्या ठिकाणी बसून माती पण विकली जाऊ शकते. म्हणजे ते प्रेझेंटेबल स्किल जिथं आहे तिथं तुम्हाला हायर सॅलरी किंवा हायर पोस्ट ही मिळू शकते. त्यासाठी 1-2-3% इंजिनिअरिंगचा 5% जेवढा खर्च केलाय तेवढा. आणि वेळ किती लागेल म्हटलं ते सॉफ्ट स्किल शिकायला? सर 6 महिन्याच्या आतच होऊन जात. 6 महिन्याच्या वरती 1 दिवस द्यायची गरज नाही, जर तो मुलगा सिरियस असेल तर. ओके. नाहीतर बोंब काय माहिती का, आमची मानसिकता जसं तुम्ही म्हटलं, एकदा डिग्री मिळाली की आम्हाला वाटतं आम्हाला आता काहीच शिकण्याची गरज नाही आहे, आता आम्हाला सगळंच काही यायला लागलं, आता जे शिकलोय त्याच्यावरती जॉब मिळणार ना, आम्ही फटाफट पैसे कमवायला लागणार आणि लाखोंचे पॅकेजेस मिळणार. ही जी मानसिकता ही तोडायला लागेल सगळ्यात पहिलं. की बाबा माझी डिग्री जरी पूर्ण झाली आहे, माझ्याकडे प्रेझेंटेबल स्किल जे आहेत ते मला रिक्वायर्ड आहेत आणि ते पूर्ण केल्याशिवाय किंवा मला चांगला जॉब मिळणार नाही. बरोबर, अगदी बरोबर. असं थिंकिंग ठेवावं लागेल तरच ते शक्य आहे. फंटास्टिक. तुम्हाला जर ऐकायचं असेल आणखीन तर तुम्ही वेबसाईट तर तुमची सांगितली, काय यूट्यूब चॅनल किंवा इन्स्टावरती आहात का? बरोबर. तर पुणेरी पॅटर्नचं यूट्यूब चॅनल पण आहे आणि त्यावरतीच आमचे जे सक्सेसफुल स्टुडंट्स आहेत त्याचे व्हिडिओ, सक्सेस स्टोरी त्याच्यामध्ये आहेत. आणि ह्या सगळ्या गोष्टींतून फार नाही का मुलं प्रेरित होतात की नाही बाबा रिअलमध्ये ह्या गोष्टी घडतात आहेत. दुसरा महत्त्वाचा रोल हा आहे की इंस्टाग्राम चॅनल पण आहे ज्याच्यामध्ये आपण एक शॉर्ट वेनी इन्फॉर्मेशन देऊ शकतो, त्यासाठी तो आहे. पण डिटेलमध्ये तुम्हाला जर जायचं असेल तर यूट्यूब हा बेस्ट चॅनल अजून पण आहे आमच्याकडं. बाकी गुगलसाठी तर डेफिनेटली आमचं लिस्टिंग आहे. 4 वर्षापर्यंत आमचे 4.7 रेटिंग आहेत. त्यामुळे तुम्ही डेफिनेटली तेवढं नाही का क्वालिटीसाठी किंवा सर्व्हिससाठी ट्रस्ट नक्कीच करू शकता. तर सारिका मॅडम, तुम्ही या ठिकाणी विजेता कॉर्नरला आलात आणि तुमची सक्सेस स्टोरीही सांगितली. त्याचबरोबर जे विद्यार्थी IT मध्ये स्ट्रगल करतायत, जॉब करू इच्छित आहेत, अशा विद्यार्थ्यांसाठी सुद्धा मार्गदर्शन केलं. तुम्ही खरंच एक जिजाऊ आहात किंवा शिवरायांना जिजाऊंनी घडवलं होतं. तुम्ही खूप साऱ्या लोकांना घडवताय, त्यांना त्यांच्या चांगल्या पदापर्यंत पोहोचवताय किंवा चांगल्या सॅलरीपर्यंत पोहोचवताय. हेच काम असं तुमचं अविरत चालू राहू, तुम्हाला खूप सारं यश मिळो अशी प्रार्थना करून तुम्ही इथं आलात त्याबद्दल तुमचे धन्यवाद व्यक्त करतो. भेटूयात पुढे कधीतरी. चालेल, धन्यवाद सर. विजेता कॉर्नर आणि टीमसाठी पण खूप सगळे धन्यवाद. कारण मला आज हा जो चान्स मिळाला आहे तर मला असं वाटतं की तुमच्यामुळे मला खूप सगळ्या लोकांपर्यंत पोहोचता येईल आणि स्पेसिफिकली जे फ्रेशर स्टुडंट आहेत, ज्या महिला आहेत, त्या पण ह्या व्हिडिओ थ्रू किंवा ह्या पॉडकास्ट थ्रू खूप अवेअर होतील याची मला आशा आहे. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सर.